हॅलो म्यूज सोल्स, वेलकम, नमस्ते, नमस्कार. तुमचं म्यूज विथ प्रतीक्षामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 75 डेज चॅलेंज. तुम्हाला टायटल वाचून तर कळत असेल, पण नक्की कोणतं चॅलेंज आहे काय आहे हे मी मेन्शन केलं नाही आहे. सो आपण त्याच्याबद्दल जरा डिस्कस करूया. आज आहे वर्ल्ड हेल्थ डे आणि त्या निमित्ताने मला ही अनाउन्समेंट करायला खूप खूप आवडेल. आणि आय थिंक ह्याच्याशिवाय चांगला दिवस नाही आहे आपल्याकडे स्टार्ट करण्यासाठी. म्हणजे हा खूप उत्तम दिवस आपण मानू शकतो. खूप दिवस झाले या गोष्टीला. माझ्या वहिनीशी मी बोलत होती आणि मग तेव्हा माझा एक जो कझिन आहे तो कॉलवर आला, मस्तीमध्ये बोलला थोड्या गावच्या अशा टोनमध्ये की वजन कमी करा, समजलं, आणि मग कॉन्टेंट बनवा. मी कधीच त्याला सिरियसली घेत नाही, पण ते जे तो बोलला ते मला असं ना, म्हणजे काय मी कुठेतरी लागलं. मी तो कॉन्टेंट क्रिएशन वरून बोलला किंवा त्याला मध्ये घेऊन तो बोलला म्हणून मी सिरियसली घेतलं असेल मे बी. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी ना खूप दिवस झाले फ्रेंड्स किंवा फॅमिलीज बरोबर अशीच बोलायची की अरे यूट्यूब तर स्टार्ट केलं आहे, पण माझ्याकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे बनवायला. म्हणजे आम्ही जास्त काही बाहेर जात नाही, काही सामान घ्यायचं असेल तरच बाहेर जातो, नाहीतर एवढं बाहेर जाणं होत नाही. मग घरातल्या घरात तरी काय वेगळं करणार, तेवढं थोडं सुचत नाही किंवा थोडा टाईम लागतो. पण यूट्यूब तर स्टार्ट केलं आहे, मला काय करायचं. मग मला अचानक स्ट्राईक झालं की आपण हे करू शकतो, कारण आता आपण वजन तर कमी करणार आहे. तर आय थॉट वाय नॉट शेअर दिस प्रोसेस विथ यू. असं नाही आहे की कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे म्हणून आता वजन कमी करायचं. ठीक आहे, ते एक जरी गृहीत धरलं तरी आपल्याला आपल्यासाठी स्वतःसाठी वजन कमी करायचं आहे, स्पेसिफिकली माझ्यासाठी. कारण मी जेव्हा माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलेली तेव्हा तीही मला बोलली की थोडं वजन कमी कर. जेव्हा मी माझ्या गायनॅकडे गेली तेव्हा ती पण मला बोलली की तुला 4 ते 5 किलो तरी कमीत कमी म्हणजे असं वजन कमी करावं लागेल. आणि काल जेव्हा आम्ही इंटरनल मेडिसिनच्या डॉक्टरकडे गेलो होतो फॉर जस्ट रुटीन चेकअप, तर ती पण जस्ट कॅज्युअली असं माझ्याकडे बघितली आणि मला बोलली की प्रतीक्षा यू नीड टू लूज सम वेट. आणि मग मला असं झालं की 3 डॉक्टर बोलत आहेत, परत माझी आई पण बोलतीये, जी लाईक मदर इन लॉ मला बोलतीये, माझा नवरा तर माझ्या मागेच लागलाय. तर यार एवढे सगळे लोक मागे लागले आहेत. सो आता आय थिंक मी सिरियसली घेतलं पाहिजे थोडं तरी. तुम्ही काही करत असाल तरी तुम्ही छान दिसणं, स्वतःला छान मेंटेन करणं हे आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही छान दिसाल, व्यवस्थित जेवण जेवाल तर ते ऑब्व्हियसली तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट करेल. आणि जर तुम्ही छान दिसणार, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर लोक तुम्हाला सिरियसली पण घेतील. कारण जर तुम्ही कसं पण, माझी आई जसं मला म्हणते की गबाळ्यागत राहते, जर तुम्ही राहत असाल, कोणी तुम्हाला असं गंभीरतेने घेणार नाही. तुम्ही जे बोलणार त्यालाच कोण सिरियसली घेणार नाही. हे सगळं आपल्याला कुठे ना कुठे लाईफमध्ये एकदा तरी असं इन्सिडेंट्स होत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेहमी कॉन्फिडंट राहणं, छान दिसणं, व्यवस्थित राहणं, मेंटली पण व्यवस्थित राहणं हे खूप खूप गरजेचं आहे सध्या तरी आजच्या काळात. कारण आपल्याला माहिती आहे आता सगळीकडे काय चालू आहे, सगळीकडे थोडं टेन्स्ड वातावरण आहे, जिओ पॉलिटिक्स वगैरेमध्ये जे चालू आहे किंवा मग आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा, तर ते आपल्या सगळ्यांना खूप इम्पॅक्ट करतं. आणि मग त्याने तुमची मेंटल हेल्थ जी अशी खराब होते ना, मग तुम्ही काहीच करू नाही शकत. आणि त्यासोबत थोडं देवाचं करणंही इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्हाला ती मेंटल स्ट्रेंथ दुसऱ्या लोकांना काही दुसरं काम करून मिळू शकते. जर तुम्ही देवाधर्माचं करत असाल तर नक्की करा, कारण त्याने खूप 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 स्ट्रेंथ मिळते. सो या, आपण आता वळूया 75 डेज चॅलेंजमध्ये. 75 डेज वेट लॉस चॅलेंज तर आहे, पण नक्की काय करणार आहोत तर ह्याच्यात काही नॉन निगोशिएबल्स असणार आहेत. तर फर्स्ट आहे की बॅलन्स डाएट, त्याच्याबद्दल मी पुढे बोलीनच. सेकंड असणार आहे वर्कआउट किंवा एक्सरसाइज. वर्कआउटमध्ये म्हणजे मला म्हणायचं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि एक्सरसाइजमध्ये जे घरी आपण योगा केला, म्हणजे योग केलं किंवा मग थोडे यूट्यूबवरचे बघून थोडे एक्सरसाइज केले, म्हणजे जम्पिंग जॅक, स्पॉट्स, म्हणजे जे काही असेल. आणि प्लस वॉकिंग, चालणं जर आपण गृहीत धरलं तर आपण कमीत कमी रोज 6,000 ते 8,000 तरी चालायचा प्रयत्न करणार आहे. हे इनिशियल डेजला असणार आहे, म्हणजे 1 आठवडा वगैरे थोडं सवय लागेपर्यंत. नंतर मग आपण समजा सुरुवातीला 1 आठवडा आपण 6,000 चाललो दिवसाचे, पुढचा आठवडा परत जर आपण 8,000 स्टेप्स चाललो, मग त्याच्या पुढे मग 10,000, असं हळूहळू करत जेवढ्या लवकर आपण वाढवू आपलं टार्गेट तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे. आणि तिसरं असणार आहे की रोज सकाळी उठून मेथीदाण्याचं पाणी पिणं, कारण ते वेट लॉससाठी खूप हेल्प करतं. आणि आवळा खाणं. आवळा हे स्किनसाठी, हेअरसाठी खूप उत्तम आहे. आणि आत्ता सध्या आम्ही म्हणजे जिथे राहतो आहे UAEला, तर तिकडे तर माहीत नाही पाण्याचा दोष आहे का वातावरणाचा दोष आहे, काय आहे माहीत नाही, पण केस इतकी गळतात, म्हणजे तुम्ही बघू शकतात. इथे मला खूप व्हॉल्यूम होतं पुढे, पण आता सध्या ते एवढं नाही राहिलं आहे. परत मी जेव्हा आता इंडियामध्ये होती, म्हणजे मुंबई किंवा असं पुणे, तर माझ्या केसाचं व्हॉल्यूम पण खूप होतं, म्हणजे दाट होती माझी केसं. पण तेच इथे आल्यावर जर तुम्ही बघाल तर म्हणजे अशी थोडी पातळ झाली आहे, असं काही व्हॉल्यूम असं काहीच राहिलं नाही आहे.
त्याच्यामुळे मला वाटतं की रोज आवळा खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आवळ्यासोबत जे फूड किंवा जे असे पदार्थ जे तुमच्या केसांसाठी चांगले आहेत ते खाणं इम्पॉर्टंट आहे. पण आठवड्यातून 2 वेळा केसांना तेल लावणं, नीट हेअर वॉश करणं, केसांची काळजी घेणं हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण एकदा जर असे केस गळायला लागले ना, त्यामुळे तुम्ही आधीपासूनच तुमच्या केसांची काळजी घ्या. आणि मी आवळ्याला आणि मेथी दाण्याला एवढं प्रायोरिटी का देते किंवा एवढं महत्त्व पण का देते, कारण हे दोन्ही गोष्टी मला आवडत नाहीत. लिटरली असं होतं की माझा नवरा माझ्या तोंडात भरवतोय आवळा, तर मला ते अजिबात आवडत नाही. 75 डेजमध्ये सगळे 75 डेज हे जे सगळे मी नॉन निगोशिएबल सांगितले ते पूर्ण होईल असं नाहीच आहे. आपण जर इनकेस ट्रॅव्हल करत आहोत तर त्यावेळेला हे थोडं डिफिकल्ट आहे पूर्ण करणं. कधी कधी आपल्याला असं होतं की आपल्याला काही गोष्टी करू नाही वाटत, कंटाळा येतो. बट हे डिसिप्लिन आणण्यासाठी आपण हे सगळं सुरू करतोय. आणि काही असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की हे असंच केलं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, असं नाही आहे. पण फक्त आपल्याला माइंडफुल असलं पाहिजे की समजा एखाद्या दिवशी आपण स्वीट काही डेझर्ट खाल्लं किंवा काही गोड खाल्लं, मग त्या दिवशी तुम्ही तेवढं वर्कआउट पण केलं पाहिजे. कॅलरीज बर्न करण्याचा पण प्रयत्न करा. आपण किती खातोय, काय खातोय ह्याच्यावर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. अति जेवणं किंवा एकदमच कमी जेवणं असं नाही. थोडं तेवढं पोट भरेल आणि जेवढं आपलं पोट डायजेस्ट करू शकेल तेवढं आपल्याला खायचं आहे. डेफिनेटली आपण गोड वगैरे सगळं खाणार, पण त्याच्यासोबत मग आपण वर्कआउट पण करणार. थोडं यंग एजपासूनच किंवा लेट 20मध्ये तरी प्रॉपर वर्कआउट, खाणं पिणं आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. नाहीतर 30मध्ये जी बँड वाजते आणि 40मध्ये तुम्ही विचारूच नका. त्यामुळे मी खूप असं कळकळीने मी रिक्वेस्ट करते की प्लीज, भले जिमला तुम्ही नाही जाऊ शकाल तरी चालेल, पण ॲटलिस्ट घरच्या घरी थोडं वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा. एवढे दिवस लोक मला बोलत होती, तेव्हा कुठे मला आत्ता जाऊन समजले की नाही, हे सिरियसली केलं पाहिजे. कारण आता नाही केलं तर मग नाही, आता कमी नाही झालं तर मग आय थिंक पुढे पण नाही होणार. म्हणजे होणार, पण मग तेव्हा म्हणतात ना अजून खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. आणि काल जेव्हा मी डॉक्टरकडे गेलेली चेकअपसाठी, जसं मी तुम्हाला म्हटलं, तर मग मी असंच डॉक्टरांना पण बोलली, हां कधी माझ्याकडून वर्कआउट होतं, म्हणजे कधी नाही होत असं आहे. मग डॉक्टर मला काय बोलली माहिती आहे की तू रोज ब्रश करायला विसरते का, किंवा तू रोज आंघोळ करायला विसरते का, तू रोज खायला विसरते का, नाही ना, मग तसंच हे आहे. आणि हे पण मला बोलली की असं कधीच नाही करायचं की मी आधी हे काम करते, मी आधी ते काम करते आणि मग मी वर्कआउट करते, असं नाही आहे. फर्स्ट थिंग फर्स्ट, जर तुम्ही उठल्या सकाळी ब्रश आंघोळ वगैरे करत असाल, मग तसंच सकाळी उठल्या वर्कआउट वगैरे केलंच पाहिजे, काही होऊ दे. आणि ती एवढंसं बोलली आणि म्हणजे काय माहीत, मला असं झालं की अरे यार, म्हणजे बरोबर बोलली ती. ब्रश वगैरे करायला तर आपण विसरतच नाही, मग म्हणजे वर्कआउट का, म्हणजे तिला असं म्हणणं होतं की हे एक्सक्यूज नाही आहे. आपण जसं आपले रोजचे ॲक्टिव्हिटीज करतो तसंच वर्कआउट पण डेली असलं पाहिजे. ते वर्कआउट पण आपल्या लाईफचा एक पार्टच असला पाहिजे. ती मला अजून एक गोष्ट म्हणाली की प्रतीक्षा, आता हल्ली काय असतं की आपल्याला ना एकदम ऑर्गॅनिक फूड नाही मिळत. ॲटलिस्ट आपल्या लोकांना जे सुपर रिच वगैरे असतात तर त्यांना तरी एक वेळ ठीक आहे, ते ऑर्गॅनिक ग्रो करून ते खाऊ शकतात. पण आपल्यासारखे जे कॉमन मॅन आहे किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत किंवा म्हणजे जे काही आपल्या समाजातले जे सगळे लोक आहेत, तर आपल्याला तेवढं ऑर्गॅनिक आजकाल नाही मिळत. त्यामुळे आपले जे डेली न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे ते विटॅमिन्स असू दे, मिनरल्स असू दे किंवा प्रोटीन असू दे, ते आपल्या प्रॉपर डाएटने कंप्लीट नाहीच होऊ शकत. असं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर डॉक्टर असं बोलते आणि ती पण अशी, म्हणजे ठीक आहे नॉर्मल डॉक्टर नाही आहे, ती इंटरनल मेडिसिनची HOD आहे आणि एका चांगल्या रॉयल हॉस्पिटलमधली ती डॉक्टर आहे. तर मग जर ती असं बोलते, मग म्हणजे बघा. त्यामुळे आपल्याला म्हणजे ह्याच्यावरून आपण समजलं पाहिजे की चांगलं खाणं किंवा हेल्दी खाणं आजकाल किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जे हेल्दी खातो ॲक्च्युअली ते पण हेल्दी नाही आहे, बट ठीक आहे, बाहेरचं फास्ट फूड खाण्यापेक्षा ॲटलिस्ट हे तरी थोडं आपण बेटरच म्हणू शकतो. म्हणजे आम्ही तर थोडं शॉकच झालो की डॉक्टर स्वतः असं बोलते की एवढं केमिकल रिच आपण फूड खात आहोत इन्स्टेड ऑफ विटॅमिन रिच किंवा मिनरल रिच फूड. 75 डेजमध्ये काय होणार आहे, किती होणार आहे मला माहीत नाही, कारण बहुतेक आपली ट्रॅव्हल करण्याची संभाव्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे पहिले आपले बरेच दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच जातील, इन केस जर ते आता फायनल झालं तर. जर असं काय असेल तर मग तुम्हाला नक्कीच सांगेन. पण जर झालं तर मग त्यावेळेला थोडं वरखाली होणार आहे. बट ठीक आहे, तरी आपण व्यवस्थितच राहण्याचा प्रयत्न करू त्या दिवसांमध्ये सुद्धा. त्यामुळे जसं असेल, म्हणजे आपण काही खाल्लं, वर्कआउट झालं, माझ्याकडून नाही झालं, काही असेल, रोज तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. मी रोज सकाळी उठल्यापासून काय खाते किंवा दुपारी काय खाते, माझं बॅलन्स डाएट कसं आहे, किंवा रात्री काय खाल्लं, किंवा कधी कधी समजा अनहेल्दी जरी खाल्लं तरी ते तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. फिजिकली तर आपण स्वतःला मेंटेन करणारच आहोत, पण आपण मेंटली सुद्धा थोडेच स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करू. कारण मी जे इथे एक्सपिरियन्स केलं आहे, डिपेंडेंट वाईफ ऑन अ स्पॉन्सर विजा,
मला माहिती आहे की कसं असतं, काय असतं. इंडियासारखं शेजार धर्म वगैरे इथे खूप असतो, तसं आपल्याला फॉरेनला बघायला मिळत नाही. त्यामुळे थोडा लोनलीनेस वाटतोच, नक्की वाटतो. तो या लोनलीनेसला बीट करायला आपल्यामधला आपण कॉन्फिडन्स कसा बिल्ड करू शकतो, आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी काय गोष्टी करू शकतो किंवा नवीन आपण काय शिकतोय, हे सगळं पण मी शेअर करणार आहे. म्हणजे नॉट अबाउट जस्ट फिजिकल बट इवन ऑल्सो मेंटल हेल्थ वी विल बी ट्राईंग टू फोकस ऑन. सो त्याच्यामध्ये समजा मी काही नवीन शिकली किंवा नवीन मला काही एखादा यूट्यूब व्हिडिओ मिळाला किंवा म्हणजे काही मला एखादी आज नवीन गोष्ट कळली की ज्याने माझी पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल, तर ते सगळ्या गोष्टी पण मी नक्की शेअर करणार. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, हे मी माझ्या पर्सनली ऑनेस्टली शेअर करते की जेव्हा तुम्ही खूप दिवस असे एकटे राहता किंवा बाहेर कोणाशी जास्त बोलत नाही, तर ना थोडा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे जेव्हा पण आम्ही कधी सुपर मार्टमध्ये जातो, म्हणजे हायपर मार्केटमध्ये वगैरे जातो सामान वगैरे घ्यायला, तर म्हणून माझा हस्बंड नेहमी मला पुश करतो की अरे तू बोल, म्हणजे कारण एवढं संबंध येत नसल्यामुळे मग तू बोल, तू लोकांशी बोल, तू पुढे जाऊन बोल. तर नेहमी तो मला एनकरेज करतो. पण मला असं होतं की अरे यार, आता मी एवढे दिवस कोणाशी बोलली नाही आहे, मग मी कसं बोलू. आणि त्यामुळे त्यात मग जेव्हा मी बोलायला जाते तेव्हा माझं पप्पा असं होतंच, तेवढं मला कॉन्फिडेंटली जमत नाही. आता ठीक आहे, थोडं रिकवर होते म्हणजे आता मला थोडं लोकांशी बोलायची सवय लागली आहे, त्यामुळे मग आता काही वाटत नाही. पण स्टार्टिंगला जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा बराच काळ थोडा एकटं राहिल्यानंतर मला एक झालेलं की पटकन काही झालं की भीती वाटायची, अरे हे काय झालं, असं काय झालं. किंवा घरी कोण समजा मेंटेनन्ससाठी काही आलं तर मग त्यांच्याशी थोडं बोलायला मी स्ट्रगल करायची, म्हणजे एवढं झालेलं. बट आता तसं नाही आहे, आता थोडं कॉन्फिडेंटली बोलता येत आहे. त्यामुळे मग आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणारे हे 75 डेज आपलं ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आहे. मग ते फिजिकली असू दे, मेंटली असू दे, इमोशनली असू दे, वी विल बी कव्हरिंग ऑल एक्सपेक्ट्स ऑफ आवर लाईफ. इन केस कोण असं माझ्यासारखी जी स्पॉन्सर विजावर आली आहे, जर ती कोणी बघत असेल तर मे बी आपण जॉईन होऊ. आणि जर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम फेस होत असेल तर मग आपण ह्याच्यावर वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू. आणि असं होणार नाही की जस्ट बिकॉज आता चॅलेंज स्टार्ट केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं छान छानच दाखवलं जाईल की किती मी प्रोटीनयुक्त जेवण जेवते, कॉम्प्लेक्स कार्ब्स खाते किंवा विटॅमिन रिच फूड्स वगैरे खात आहे, असं नाही आहे. जर ज्या दिवशी मी समजा गुलाबजामुन खाल्ला किंवा कोणती अशी बर्फी वगैरे खाल्ली किंवा काही स्वीट डिश खाल्लं तरी ते मी तुम्हाला सांगेन की हो मी खाल्लं आहे. पण त्यानंतर एक वर्कआउट करायचं आहे हे माझ्या डोक्यात कुठेतरी असेलच की एवढं खाल्लं आहे तर आता त्याच्या ॲटलिस्ट हाफ तरी कॅलरीज आपल्याला बर्न केलेच पाहिजे. सो असं नाही आहे की समोर एक असेल आणि मागे एक असेल. जे खाल्लं जाईल ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल. जर खाल्लं आहे तर हो खाल्लं आहे. आणि जर त्यानंतर कदाचित वर्कआउट करायला नाही जमलं, वेळ नाही मिळाला तर हो वेळ नाही मिळाला, पण ते कॅरी ऑन होत राहील. मग त्याच्यामुळे मग काय होईल की ठीक आहे, खाल्लं तरी मग थोडंसंच खाल्लं, कारण बाबा आपल्याला आता पुढे वर्कआउट करायला टाईम नाही आहे त्या दिवसात किंवा त्याच्या पुढचे 2-3 दिवस. जसं मी म्हटलं ट्रॅव्हलिंग करत असेल मग त्या दिवसात आपल्याला नाही जमणार करायला. त्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाईल. आपण वर्कआउट वगैरे घरी करणार, योगा म्हणा किंवा नॉर्मल एक्सरसाइजेस, तर मी कोणता यूट्यूब व्हिडिओ रिफर केला किंवा त्या दिवशी मी कोणते एक्सरसाइजेस केले, कोणते स्ट्रेचिंग वगैरेसाठी मी कोणता व्हिडिओ रिफर केला, ते सगळं काय असेल ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. जर तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्समध्ये कोण असेल जो वेट लूज करायला स्ट्रगल करत आहे किंवा खूप दिवस झाले ट्राय करायचा प्रयत्न करतोय पण होत नाही आहे किंवा पहिले 2-3 दिवस केले मग 4थ्या दिवशी परत ते डाएट बिघडलं किंवा म्हणजे नाही झालं ते, असं जर कोणी असेल तर त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. मे बी माझ्यासोबत तेही स्टार्ट करतील. आणि मग कारण मला असं आहे की ह्या चॅलेंजमुळे किंवा हे जे आपण जे सगळं करतोय चॅलेंज, तर ह्या सगळ्यांमुळे जर एकाचं जरी वेट लॉस झालं किंवा एकावर जरी हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला तरी माझ्यासाठी खूप आहे. ॲटलिस्ट आय वॉज एबल टू चेंज ॲटलिस्ट 1 पर्सन. सो दॅट विल बी व्हेरी ग्रेटफुल फॉर मी. आणि समजा मी एखादी काही गोष्ट बनवली दुपारी जेवणासाठी किंवा रात्री जेवणासाठी, तर मी त्याची रेसिपीज माझं जे फूड चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड करीन. कारण ह्यात रेसिपी अपलोड म्हणजे ते केली की मग ते अजून जास्त लाँग व्हिडिओ होईल. त्यामुळे मग माझं मी फूड चॅनल जे आहे ते मी खूप आधीच ओपन केलेलं आहे. हे तर आता मी रिसेंटली केलं आहे. तर त्याच्यामुळे मी जे काय असेल मी मेन्शन करत जाईन की मी ह्याची रेसिपी तिकडे अपलोड केली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण मेन्शन करीन. म्हणजे ते तुम्हाला खूप इझी होईल रिफर करायला. म्हणजे जर तुम्हाला मी जसं एक्झॅक्ट बनवलं आहे किंवा मी जसं खाल्लं आहे जर तसं तुम्हाला खायचं असेल तर मग तुम्ही ते रेफर करू शकता. ऑर एल्स तुमची काही वेगळी बनवण्याची पद्धत असेल तरी चालेल, नो इश्यूज. आणि ह्याच सोबत आपण डेली प्रोटीन आपण आपलं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. मी आणि माझा हस्बंड आम्ही प्लांट प्रोटीन घेतो, तर त्यात बहुतेक आम्हाला समवेअर अराउंड 30 ग्रॅम्स प्रोटीन मिळतं. तर ते आमचं 30 ग्रॅम झालं. बाकीचे जे अजून 20-30 जे आहे ते मग सकाळी किंवा संध्याकाळी आपण जेवणामार्फत घेण्याचा प्रयत्न करू. ब्रेकफास्ट आपला थोडा हेल्दी आणि प्रोटीन रिच असेल. ॲटलीस्ट प्रोटीन नसेल तरी मग आपण थोडं व्यवस्थित खाण्याचा प्रयत्न करू. कॉम्प्लेक्स कार्ब असतील, थोडं फायबर रिच फूड असेल ज्यात प्रोटीन असेल,
सॅलड असेल, तर ते सगळं आपण ॲज अ म्हणतो ना प्रॉपर बॅलेन्स्ड मील ते आपण रोज घेण्याचा प्रयत्न करू. कधी कधी दिवस नाही झालं, इट्स ओके, पण येस आपण जर ते अवेलेबल असेल तर आपण मग नक्कीच खाऊ. नॉन नेगोशिएबल्समध्ये असणार आहे फर्स्ट बॅलेन्स्ड डाएट, सेकंड असणार आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, थर्ड असणार आहे प्रॉपर वर्कआउट करणं, फोर्थ असणार आहे मेथीदाण्याचं पाणी आणि आवळा, आणि फिफ्थ असणार आहे एखादी गोष्ट जी मी नवीन शिकणार, जी आपल्याला ग्रो करायला हेल्प करेल, जी आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला हेल्प करेल, तर ती गोष्ट नक्की करायचीच आहे. तर हे असे आपले 5 घटक आहेत जे आपल्याला रोज पूर्ण करायचे आहेत. खूप साऱ्या डिलेज नंतर आपण फायनली हे स्टार्ट करत आहोत. आपण सर्वात पहिले आपण स्टार्ट करणार होतो आय थिंक 25 मार्च, तेव्हा नाही झालं. त्यानंतर आपण स्टार्ट करणार होतो 1 एप्रिल, तेव्हा पण नाही झालं. बट आय रिअली होप की उद्यापासून आपण हे नक्की स्टार्ट करूया. अँड आय रिअली होप की हे 75 डेज कंप्लीट होऊ दे. कारण माझी आई मला नेहमी बोलते की तू जे काम एकदम फोकसने सुरू करते ते तू कधीच पूर्ण नाही करत. तर आय डोंट नो आता हे आईचं बोललेलं खरं होईल का मी जे बोलते ते खरं होईल. आय होप आई यावेळेला रॉंग असू दे आणि मी राईट प्रूव्ह होऊ दे. कारण जर हे मी पूर्ण केलं तर तिला तर नक्कीच आनंद होईल. कारण ती पण खूप दिवस झाले माझ्या मागे लागलेली आहे की वजन कमी कर, थोडं कमी कर छकुली, असं नाही करायचं, असं ती नेहमी मला बोलते. सो लेट्स सी. एक पॉईंट आता आठवला की असं कधी कधी होईल की काही काही गोष्टी मी शूट नाही करू शकली किंवा मी कुठे गेली तिकडे अलाउड नव्हतं शूटिंग किंवा म्हणजे जे काही असेल, असं तर कोणती गोष्ट नसेलच किंवा कोणती जागा नसेल की जिथे शूटिंग वगैरे अलाउड नसेल. बट जसं मी लास्ट माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की इथेच UAE तरी असं आपण जास्त पब्लिकला किंवा असं हे ते थोडं नाही घेऊ शकत किंवा मग कधी कधी इथे कोणत्या जागा आहेत जिथे शूटिंग नाहीच करू शकत. तर मग त्याच्यामुळे असं होईल की मला कधी कधी शूट करता नाही येईल. त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तर मला प्लीज माफ करा. पण मी जसं मे बी शूटिंग झोनमध्ये येईल किंवा म्हणजे जिथे मला शूट करायला मिळेल तर मग त्यावेळेला मी शूट करून नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. प्लीज माझ्यासोबत या जर्नीमध्ये राहा आणि आपण सगळेच आता फिट राहून आणि व्यवस्थित राहून आपण दुसऱ्यांच्याही लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ही ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी खूप मोठी असणार आहे. 75 डेज हा छोटा काळ नाही आहे. खूप जास्त दिवस आहेत. हे समवेअर अराउंड 2.5 महिने आहेत. तर लेट्स होप आपण हे पूर्ण करू. हीच देवाचरणी प्रार्थना. आणि नीट व्यवस्थित होऊ दे. काही आपल्याला या जर्नीमध्ये थोडे प्रॉब्लेम्स नको येऊ दे. आले तरी आपण त्याला व्यवस्थित टॅकल करू. हीच शक्ती आपण देवाकडे मागूयात. बाय म्यूज सोल्स.